गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहां प्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। बाळासाहेब ठाकरे शरद पवारांनी मोदी शहांना मदत केली याचा मी साक्षीदार, पण त्यांनी पक्ष फोडून उपकाराची परतफेड अपकाराने केली, संजय राऊतांचा निशाणा। गिरीश महाजनांकडून खासदार संजय राऊतांचा अतिरेकी असा उल्लेख। पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढायचं की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढायचं, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। मोदी शहांनी बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। शिंदेंना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता, खासदार संजय राऊतांचा सवाल। बाळासाहेबांनी अनेकांना प्रामाणिकपणे मदत केली। राऊतांचं नरकातला स्वर्ग पुस्तक म्हणजे नौटंकी। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय शिरसाणांचा राऊतांवर हल्ला। भारतानं पाकच्या भोलारी एअरबेसवर 4 ब्रह्मोस मिसाईल डागले। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं अवॅक्स विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा घुमजाव। भारत पाकमधील वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी नव्हे तर मदत केली, ट्रम्प यांचं वक्तव्य। भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं वक्तव्य। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट। ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। एफबीआयच्या एका माजी संचालकाने कट रचल्याचा संशय, एफबीआयकडून तपास सुरू। भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, ट्रम्प यांचा टिम कुक यांना सल्ला। तर ॲपलची भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता, ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यात पहिल्यांदाच थेट चर्चा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून माहिती दिली। पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार। भारतातील व्यापारी, विद्यापीठ, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा बहिष्कार। तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटाचं चित्रीकरणही होणार नाही। जम्मू आणि काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग। तुर्कीत युद्धबंदीबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी थेट चर्चा करणार नाहीत। शांतता चर्चेसाठी पुतीन तुर्कीत शिष्टमंडळ पाठवणार। कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप मंत्र्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। विजय शहांविरोधातील एफआयआर रद्द करण्यास नकार। तर विजय शहा प्रकरणात आज मध्य प्रदेश हायकोर्टात सुनावणी। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्याकडून इंडिया आघाडीच्या एकतेवर प्रश्न उपस्थित। इंडिया आघाडी तुटत चालली आहे असं दिसतंय, चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य। मंत्री नितेश राणेंविरोधात जामीनपात्र वॉरंट। संजय राऊतांकडून दाखल मानहानीच्या फौजदारी तक्रारी प्रकरणी वॉरंट। नितेश राणेंना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी प्रश्नाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेकडून हल्लाबोल मोर्चाचं आयोजन। आदित्य ठाकरे हल्लाबोल मोर्चाला उपस्थित राहणार।